नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग मेकॅनिक्सची लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्यामध्ये आपण पहिलं मॉड्यूल बघतोय सिंपल लिफ्टिंग मशीन. त्यातला हा पहिला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नीट वाचूया म्हणजे कसा सोडवायचा ते समजेल आपल्याला. प्रॉब्लेम असा आहे, इन अ सिंपल लिफ्टिंग मशीन ए लोड ऑफ 1400 न्यूटन गिवन लिहूया डायरेक्ट. गिवन इज इक्वल टू, आता गिवन काय काय दिले ते बघा. प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला समजेल. इन अ सिंपल लिफ्टिंग मशीन ए लोड ऑफ 1400 न्यूटन म्हणजे लोड दिलेला आहे. लोड ऑफ 1400. लोड आपण कशाने दाखवतो? डब्ल्यू. डब्ल्यू इज इक्वल टू 1400 न्यूटन इज लिफ्टेड बाय 50 न्यूटन एफर्ट. एफर्ट म्हणजे पी, कॅपिटल पी दिलाय 50 न्यूटन. वाईल लोड मूव्ज अप बाय 0.2 मीटर म्हणजे लोड कितीनं मूव्ह झालाय? 0.2 मीटर एवढं डिस्टन्स लोडनं मूव्ह केलंय. मग डिस्टन्स मूव्ह बाय लोड आपण काय घेतो? एक्स. एक्स किती आहे? 0.2 मीटर आहे असं ठेवूया. द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ एफर्ट मूव्ज बाय 6 मीटर म्हणजे एफर्ट कितीनं मूव्ह झालाय? 6 मीटरनं मूव्ह झालाय. म्हणजे डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट ते आपण वाय घेतो. वाय इज इक्वल टू आहे 6 मीटर. त्यानंतर पुढं काय? फाइंड. आपल्याला या 3 टर्म्स आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. मग त्यासाठी गिवन झाला, आता एवढं गिवन दिलंय टू फाइंड. फाइंड काय काय करायचे? 3 गोष्टी फाइंड करायच्या आहेत. एक आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, दुसरं आहे व्हेलॉसिटी रेशो आणि तिसरं आहे इफिशियन्सी. इफिशियन्सीसाठी नोटेशन काय? इटा. या 3 गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता त्यासाठी फॉर्म्युले कोणते कोणते लागतील आपल्याला? फॉर्म्युले मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय आहे? एकदा फॉर्म्युले लिहिले, इकडची बाजू एकदा क्लिअर झाली की मग सोल्युशन काही अवघड नाही. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असतं? रेशो ऑफ लोड टू द एफर्ट म्हणजे डब्ल्यू डिवायडेड बाय पी. व्हेलॉसिटी रेशो काय असतो? डब्ल्यू आपल्याला दिलंय, पी दिलंय, त्यामुळं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज निघतंय. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे वाय डिवायडेड बाय एक्स. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. वाय दिलंय, एक्स दिलंय, त्यामुळं व्ही आर सुद्धा निघते. आणि इफिशियन्सी इटा काय असते? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशोच्या फॉर्ममध्ये मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इज इंटू 100. आता मेकॅनिकल ॲडव्हान्टेज पहिल्या स्टेपमध्ये निघणार आहे, व्हेलॉसिटी रेशो दुसऱ्या स्टेपमध्ये निघणार आहे, त्यामुळे इफिशियन्सी सिम्पली निघते. आणि इंटू त्याला 100 केलं की पर्सेंटेजमध्ये येणार. एकदा फॉर्म्युले आपण व्यवस्थित लिहिले की आता सोल्युशनमध्ये काय फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत कॅल्सीमध्ये. सोल्युशन आता बघा एक एक घ्यायचं. पहिलं काय काढायचं आपल्याला? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. एक मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता त्याचा फॉर्म्युला काय आहे? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज फॉर्म्युला आहे एम ए इज इक्वल टू डब्ल्यू डिवायडेड बाय पी. डब्ल्यू बाय पी. डब्ल्यू दिले 1400 न्यूटन. दोन्ही न्यूटनमध्ये आहे का बघायचं फक्त. या दोन्ही न्यूटनमध्ये क्वांटिटी पाहिजेत, ह्या दोन्ही मीटरमध्ये तर किंवा एम एममध्ये पाहिजेत, किंवा ह्या दोन्ही किलो न्यूटनमध्ये. युनिट सेम पाहिजे, तुम्ही कोणत्या युनिटमध्ये ठेवू शकता. आणि एफर्ट किती दिलाय? 50 न्यूटन. 50 युनिट लिहायची गरज नाही तर 1400 डिवायडेड बाय 50. सो हे किती येतं? कॅल्सीमध्ये पुट करा तर याचा आन्सर येते 28. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला युनिट नसते कारण न्यूटन न्यूटन कॅन्सल होते. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 28. त्यानंतर सेकंड आपल्याला फाइंड करायचे व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो म्हणजे व्ही आर. व्ही आर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? वाय डिवायडेड बाय एक्स. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. आता वाय किती दिलंय? 6 मीटर. 6 दिले डिवायडेड बाय एक्स दिलंय 0.2. 0.2. सो किती येणार आहे? व्ही आर इज इक्वल टू, हे कॅल्शियममध्ये पुट करा ते येते 30. व्ही आर येते 30. आता राहिला तिसरा आकडा म्हणजे इफिशियन्सी. थर्ड, इफिशियन्सी ऑफ मशीन. इफिशियन्सी ऑफ मशीन
इफिशियन्सीचा फॉर्म्युला इटा इज इक्वल टू काय MA डिवायडेड बाय VR इंटू 100. MA किती आलंय 28. MA 28 डिवायडेड बाय VR आहे 30 इंटू 100. हे सरळ कॅल्शीमध्ये पुट करा. 28 डिवायडेड बाय 30 ते येते 0.9333 आणि इंटू त्याला 100 केलं की 93.33%. एवढी इफिशियन्सी येते. ओके, म्हणजे ही रिव्हर्सिबल मशीन आहे. 50% पेक्षा जास्त इफिशियन्सी आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम नीट वाचायचा, गिवन लिहायचं व्यवस्थित, काय फाईंड करायला विचारले ते लिहायचं, ते फाईंड करण्यासाठी फॉर्म्युले कोणते लागणार आहेत त्याची सगळी लिस्ट करायची एकदा आणि मग त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करून आन्सर्स आपल्याला सोल्युशनमध्ये काढायचे. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढचा प्रॉब्लेम घेऊन. थँक्यू.